विधी आणि परंपरेनुसार गौराईची घरोघरी स्थापना करण्यात आली आहे। गौरी माहेरी आल्यानं तिचे लाड पुरवले जात आहेत। मुंबईतल्या सुनील म्हात्रे यांच्या घरीही गौरीचं पूजन केले जाते। मात्र त्यांच्या गौरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला तिखटाचा म्हणजे मांसाहारी नैवेद्य देण्याची परंपरा आहे। म्हात्रे कुटुंबाची ही पूर्वपार चालत आलेली परंपरा गौरीसाठीच्या तिखटाच्या नैवेद्यात कोळंबी, खेकडा, पापलेट, मटण, कोळंबी रस्सा, सुरमईचा समावेश असतो। तर ज्यांना मांसाहार जेवण चालत नाही त्यांच्यासाठी सुद्धा शुद्ध शाकाहारी नैवेद्य बनवला जातो। पुरी भाजी, वरण भात, श्रीखंड, आमरस असे विविध गोड पदार्थ गौरीला नैवेद्यात दिले जातात। मुंबईतल्या सुनील म्हात्रे यांच्या कुटुंबाची गौरीची परंपरा काय आहे याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सीमा आढे यांनी। जो येतो ना गौरीला न्यायला त्याच्यासाठी सध्या राज्यभरामध्ये मुंबईमध्ये गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। तर काल गौरीचं आगमन घरोघरी मोठ्या उत्साहात आनंदात झालं। आज गौरीची पूजा घरोघरी केली जात आहे। काही ठिकाणी गौरीला गोड नैवेद्य दाखवलं जाते तर काही ठिकाणी गोड त्याचसोबत तिखट नैवेद्य देण्याची परंपरा आहे। आता तिखट नैवेद्य देण्यामागची परंपरा काय आहे, काय कारणं आहेत, त्याचसोबत या नैवेद्यामध्ये काय काय असतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। काकी, तुमच्या इकडे तिखट नैवेद्य त्याचसोबत गोड नैवेद्य देण्याची परंपरा आहे। तिखट देण्यामागचं कारण काय आहे, काय परंपरा आहे? माहेरवाशी नेते त्यामुळे आपण तिला सगळं द्यायचं। आमची लेक म्हणजे माहेरवाशी ही गोड जेवते, म्हणजे गौरीला गोड जेवण आणि ते येणारे गण असतात ना, म्हणजे तिच्याबरोबर ती थोडंफार खाते पण हे सगळं जेवण आहे ते गणांसाठी असते। येणारे त्यांनी तिला घेऊन आले आहेत, आता परत ती सासरी जाणार। या नैवेद्य म्हणजे तिखट नैवेद्यामध्ये काय काय असतं? तिखट नैवेद्यामध्ये खेकडा असतो, खेकड्यामध्ये आम्ही कोलंबीचे गाठे घालतो आणि मटण असतं। आम्ही मटण जर तिला दाखवलं नाही तर 1 वर्षभर आम्ही मटण खाऊ शकत नाही। त्याच्यामध्ये लोणचं असतं, कोलंबीचं लोणचं असतं, फ्राय मच्छी असते आणि वडे असतात। हे सगळं फिश फ्राय असतं। आम्ही शेवयाची आमटी दाखवतो आम्ही। आणि गौरीसाठी काय काय असतं नैवेद्य? गौरीसाठी गोड नैवेद्य केलेला आहे। त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे, करंजी आहे, दाम आहे, नंतर केसरी भात आहे, खीर आहे, शेवया आहे, सीताफळ बासुंदी आहे, आमरस आहे, नंतर श्रीखंड आहे, अळूवडी आहे। हे सगळं गौरीसाठी केलेलं आहे। काही ठिकाणी जिथे गणपती देखील असतात तिथे गौरी सुद्धा विराजमान असते, तिथे पडदा लावून सगळी जी परंपरा तेव्हा ते मध्ये पडदा घालतात आणि व्हेज जसं दिलं आहे, नॉनव्हेज दिलं आहे ना तसेच परत कोलंबीचे गाठे। तर तिला गणपतीला करताना व्हेज फक्त गाठे करणार, त्यात कोलंबी वगैरे काय घालणार नाही। जसं आपण गौरीला देणार म्हणजे आता व्हेज दिलाय म्हणजे नॉनव्हेज दिलाय ना तो सेम प्रकार आपण बाप्पाला देणार। प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक नाही करणार, फक्त पडदा घालणार कारण तो वास बाप्पाला जाऊ नये म्हणून। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।